नमस्कार. आपण नेहमीप्रमाणेच एक नवीन व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला आपण इथे बोलवलेलं आहे आणि ते व्यक्तिमत्व अरे तुम्ही काय लावलंय काय अहो बरोबर प्रो कबड्डी प्लेयर श्रीकांत जाधव यांच्या भेटीला आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे त्यांच्या आयुष्यातला चढ उतार. त्यांनी जी काय इच्छाशक्ती केलेली होती त्या इच्छाशक्तीप्रमाणे महत्वाकांक्षेप्रमाणे ते त्या स्तरावर पोहोचलेत का हे त्यांच्या शब्दातच जाणून घेण्यासाठी चला तर. आणि सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे, फॉलो करायचे आणि शेअर करायचे याला विसरू नका. आणि आज आपण जो एपिसोड जो घेतलेला आहे तो फार वेगळ्याच त्याच्यावर घेतलेला विषयावर घेतलेला आहे. विषय असा आहे तो म्हणजे स्पोर्ट्सचा. आणि आज आपण आमंत्रित केलेले जे आहे ते आहेत श्रीकांत जाधव, ज्यांनी प्रो कबड्डी गाजवली आणि एवढंच नाही तर इंडियाचं देखील भारतात देखील प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या स्टुडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मला सांगा की सर तुमचं आज नाव जर पाहिलं तर श्रीकांत जाधव जर युट्यूबला टाकलं तर मला असं वाटतं तुमचे असंख्य त्याच्यामध्ये रील्स पाहायला मिळतील, असंख्य तुमच्या मुलाखती मिळतील. पण आज आम्ही जे आपल्याला इथे आमंत्रित केलंय ते म्हणजे यासाठी केलंय की आज तुम्ही खरोखर मला सांगायला सगळ्यांना अभिमान वाटतो की आज सर जे ते कल्याणकर आहेत. आपण आतापर्यंत अनेक एपिसोड जे केले ते कल्याण पश्चिमचे केले, पण आज पूर्वेचा एपिसोड आपण घेतोय आणि पूर्वेला सर राहतात, आज कल्याणमध्ये राहतात. त्यामुळे आपल्याला गौरव आहे की प्रो कबड्डी मध्ये खेळणारे हे जे काही श्रीकांत जाधव सर आहेत ते आपले कल्याणकर आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर मला सांगा या खेळाकडे आपण कसे वळलात आणि आपण मूळचे कुठले आहात? एक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता बघ आयलानगर नाव झालंय. बर. तर त्यामध्ये दहीगाव म्हणून गाव एक म्हणजे एकदम धरणाच्या शेजारी राहतो आम्ही. अच्छा. जायकवाडी धरणाच्या एकदम जवळ राहतो. अच्छा. तर गावात पहिल्यापासून ऍथलेटिक म्हणजे मी माझं सुरुवातमध्ये 4थीला असताना मी ऍथलेटिक मध्ये खेळायचो. तर तिथं शाळेमध्ये माझा पहिला नंबर आला. पण माझ्या गावामध्ये पहिल्यापासून कबड्डी खेळायची. अनेक खेळाडू माझे म्हणजे आर्मी पोलीस हे भरती होऊन गेले. तर त्यावेळेस कसं असतं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा नोकरी लागला पाहिजे. तर या अनुषंगाने मी म्हणजे माझी हाईट बॉडी चांगली होती. शिक्षणात थोडं कमी होतं. नाही ते आहेच, आमच्या सगळ्यांनी पाहिली तुमची हाईट आणि बॉडी. तर मग मी कबड्डीकडे थोडं वळलो गेलो. कारण कसं ऍथलेटिक ज्यादा गावात हे नाहीये, कबड्डी जास्त आहे. कारण माझा मातीतला खेळ आणि त्याला जास्त काही गरजा नाहीये. आणि छोटा त्यावेळेस कसं असं एक चड्डी बनायला जरी आपण वापरलं तरी चालत होतं. कारण शाळेमध्ये तेच भेटायचे पहिलं. कबड्डी तसा प्रवास चालू होता कबड्डी. मग शाळेच्या वतीने तुम्ही काय असे सांगितलं खेळात वगैरे इंटर स्कूल वगैरे अशा काय स्पर्धा वगैरे? कसं आता ग्रामीण भागातल्या खेळाडू कसं असं तालुका जिल्हा विभाग आणि नंतर राज्य खेळवलं जातं. तर त्यानंतर मग कसं स्टेट खेळलं जातं. मग प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतंय की बाबा मी नॅशनल खेळलं पाहिजे. नॅशनल म्हणजे काय महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व करायला भेटलं पाहिजे. अशी इथून मी वाटचाल चालू झाली की बाबा मी पहिला तालुका खेळलो, मग जिल्हा, मग विभाग आणि राज्य. मग असं पण मला अपयश भरपूर आलं प्रत्येक ठिकाणी. सुरुवातीला म्हणजे मला एक सांगा, या कबड्डी सारख्या खेळामध्ये सुद्धा म्हणजे स्पोर्ट्स मध्ये पॉलिटिक्स असतं का सर? हो, पॉलिटिक्स असतं ना. पॉलिटिक्स कसं आहे बघा, आता प्रत्येक घरामध्ये पॉलिटिक्स असतं. म्हणजे एखाद्या खेळाडूला वर उचलायचं का त्याला आपटायचं हे सगळं पॉलिटिक्स करूनच केलं जातं. हे पॉलिटिक्स कसं, याला पॉलिटिक्स नाही म्हणतायत. काहीतरी ते खेळाडूमध्ये कमतरता असती, तो परत वरती चढतो, परत खाली येतो, परत वरती चढतो, परत खाली येतो. असं माझ्यासोबत झालेलं आहे की म्हणजे 6वीला गेलो, स्टेटला गेलो, सक्सेस नाही भेटलं. परत 7वीला गेलो, परत सिलेक्शनला गेलो, परत सक्सेस नाही झालं. 8वीला परत ते झालं. म्हणजे त्यावेळेस मी बघायचो माझ्यात काहीतरी कमी म्हणून मी विचार करत, मी पॉलिटिक्स नव्हतो बघत. माझ्यात कमी आहे म्हणून मी तिथे परत जातोय, पण तिथून खाली पडतोय. तुम्ही पॉझिटिव्ह पाहिलं. हा, मी हे बघितलं नाही माझ्यासोबत पॉलिटिक्स होत नाही कारण मी त्या लेवलला कॅपेबल नाही. बरोबर. पण ज्यावेळेस माझ्याकडे कॅपॅसिटी बनली, ज्यावेळेस 10वीला मी त्या ठिकाणी पोहोचलो, म्हणजे खालून तालुका जिल्हा विभाग ज्यावेळेस मी खेळत गेलो त्यावेळेस मी एकटाच म्हणजे कमीत कमी 20-25 पॉईंट मी असेच मारत होतो. कारण तेव्हा मी एवढं घासून दगड तयार, ज्यावेळेस एवढा घासला जातो त्यावेळेस मूर्ती तयार झाली. मग तेव्हा मी एवढा वन साइड खेळलो की मला सिलेक्टरने सुद्धा नाकारलं नाही. मग त्यावेळेस मी माझ्या गावातला संघ, स्कूलचा संघ, मी स्टेटला प्रत्येक विभाग येतात तिथं मी मला फर्स्ट प्लेस आहे. क्या बात आहे.
मग त्यावेळेस भाग पडलं की सगळ्यांना महाराष्ट्र संघ मला प्रतिनिधित्व भेटलं. आणि सगळ्यांनी महाराष्ट्र संघ त्यावेळेस आनंद झाला की नाही महाराष्ट्राचा टी शर्ट मी अंगात घातलाय. पण मला सांगा, तुम्ही या अभ्यासात जरा कच्चे पक्के होते का काय काय आता बघा सर कसं आहे, खेळाडू कसा बनतो ज्याच्यात रग आहे हा, तो खेळाडू बनतो. आपली मराठी भाषा रग रग. कारण काय आहे, अभ्यास कोण करतो ज्याचा रग नाहीये, जो मेंटली हुशार आहे आणि सायलेंट केलं असतं. अच्छा, म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक असं तुमचं म्हणणं आहे हा. की ज्याच्यात शारीरिक ताकद आहे त्याने स्पोर्ट्स मध्ये त्याने स्पोर्ट्स मध्ये येतो आणि तो खेळाडू ऑटोमॅटिक स्पोर्ट्स मध्ये येतो. बॉडी स्ट्रक्चरच सांगतं की स्पोर्ट्स काय. बरोबर. आणि जो एकदम सायलेंट किलर असतो तो अभ्यासात जातो. अच्छा, सायलेंट किलर शब्दाच्या मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला स्पोर्ट्स मध्ये जात होतात मग तुमची घरची परिस्थिती सर कशी होती? म्हणजे आता तुम्ही मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे छोटं ग्रामीण भागातलं गाव आहे, तर घरची परिस्थिती सर म्हणजे अशी व्यवस्थित होती का सो नाही बघा सर, घरची परिस्थिती एकदम बिघडत होती. अच्छा. कारण काय आहे सर बघा, कोणताही कबड्डी खेळ हा एकदम ग्राउंड लेवलचा खेळ आहे. बरोबर. हा काय मोठा नाहीये. बरोबर. तर त्यावेळेस कसं होतं की क्रिकेटला बघा गेलं आपण, क्रिकेटचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण क्रिकेटला सर खर्चिक आहे फार खर्चिक आहे. त्याचा छोटी बॅट जर घेतली तर 500 रुपयाच्या पुढे बॅट आहे. पण मग त्यावेळेला तुमची परिस्थिती घरची बेताची असून सुद्धा घरच्यांनी सपोर्ट केला तुम्हाला? सपोर्ट म्हणजे काय, चड्डी बनांमध्ये 20 रुपयाचं. पण ते खाणं पिणं खुराक तुमच्या ग्रामीण भागातल्या प्लेअरला त्यावेळेस बघा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. प्रोटीन काय असतं, हे सप्लिमेंट काय हे माहितच नाहीये. बरोबर. त्यावेळेस काय गावचं खायचं, रगड खाणं, दूध भाकरी दही हे खाणं, रगड प्युअर प्युअर. आणि त्याने कसं राग एकदम राहायचा, मग ते रगड खाणं रगड खेळणं. अच्छा, असं राहायचं. पण मग घरातल्यांनी त्यावेळेला सपोर्ट केलेला, खेळ तू कबड्डी जाऊ दे म्हणून? आता घरच्यांना काय आहे, घरच्यांना एकच वाटायचं काहीतरी भेटलं पाहिजे. कारण घरचा तर बघण्याचा दृष्टिकोन कसा होता की आर्मी पोलीस हे कुठेतरी लागून जाईल. अच्छा. कारण बाकीचे प्लेअर लागले होते ना. बरोबर. त्यामुळे त्यांना काय वाटायचं की आर्मी भरती आला, बस झालं, कुठेतरी नोकरी लागला, आमचं आयुष्य सक्सेस झालं. पण मग त्या गावामध्ये तुम्हाला त्यावेळेला तसा मानपान होता? वाटत होतं लोकांना की आज जाईल मुलगा आपल्या गावचा मोठा होईल वगैरे? स्वप्नात नव्हती बघितली नाही. कसं एवढं म्हणजे सुरुवातीला लोक असंच म्हणायचे, हा खेळते खेळू द्या बस. कारण काय आता कसं असतं, एखाद्या गावामध्ये एखादा मोठा झाला तर लोकांना आनंद वाटतो. बरोबर. पण त्यावेळेस असं माहित नव्हतं की प्रो कबड्डी येईल म्हणून. त्यावेळेस काय वाटायचं की बाबा आज एक नोकरी लागला तर लागलं, झालं बस, इथपर्यंत मारायचे कुठंतरी. आता माझ्या गावामध्ये मी पहिला एकच माणूस की रेल्वेमध्ये भरती झालो. पण मला सांगा, आता आपण तो प्रवासाला परत जाऊया आपण, की तुम्ही कबड्डी स्टेट लेवल पर्यंत वगैरे सगळा खेळात, प्रो कबड्डीच्या बाबतचा तुम्हाला फोन किंवा तुमचं सिलेक्शन झालंय हे कधी कळलं तुम्हाला? बघा सर, याच्या मध्यंतरीनं खूप सारे संघर्ष आले. आता 2010 मध्ये मी मुंबईत आलो होतो. बर. माझं भारतीय खेळ प्राधिकरण म्हणून एक प्रशिक्षण आहे मुंबई कांदिवलीमध्ये. तिथं सुषमा सहस्रबुद्धे, सुतार सर, केवळच्या सुतार यांनी मला सिलेक्ट केलं. अच्छा. तिथं मला गव्हर्नमेंटचं हे हॉस्टेल आहे. आता गांधीनगरला पण आहे भरपूर. म्हणजे गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी पण एक स्पोर्ट्सला खूप मॅटर करतात. आणि परत पॉलिसी भेटतात, परत त्यांना गव्हर्नमेंट पैसे पण देतं खर्चाला, डाईटला वगैरे. तर तिथं मला माझं सिलेक्शन झालं. तिथून मी खरं मोठे मोठे प्लेअर बघितले की बाबा जसे पंकज शिरसाट झाले, नितीन मधने, काशिलिंग आडके, खूप सारे खेळाडू मला तिथे भेटले. मग माझं अपेक्षा वाटली की नाही मला यांच्यासारखं व्हायचं. क्या म्हणजे महत्वाकांक्षा त्यांना पाहिल्यामुळे एक तुमच्यामध्ये निर्माण. म्हणजे ग्रामीण लेवलची कबड्डी आणि ही कबड्डी खूप डिफरंट होती. हो, ग्रामीण आपलं ह्याच्यात असते ना, ग्राउंडवर असतं. आणि तिथं काय गावातली गावात खेळ तेवढंच नाव राहणार. बरोबर. पण मला एक खुंदक होती की नाही माझं नाव वेगळं काहीतरी झालं. बरोबर. कारण इतिहासात म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी झालं. नाही, पण ज्या वेळेला तुम्हाला कळलं की आपल्याला प्रो कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं किंवा तुमचं काय ते म्हणतात तुम्हाला एखाद्या लिलावात उचललं, त्यावेळेला काय म्हणा, म्हणजे काय वाटलं काय? नाही, त्यावेळेस सर बघा, पहिलं माझं सिलेक्शन झालं होतं जयपूर पिंक पॅन्थर मध्ये. अच्छा. मला महाराष्ट्रातून थोडं अपयश भेटत होतं, त्यामुळे मी विदर्भामध्ये गेलो. विदर्भातून मला एक चान्स भेटला, तिथून नॅशनल खेळलो. आणि माझं पहिल्या सीझनला प्रो कबड्डी सिलेक्शन झालं होतं जयपूर पिंक पॅन्थर मध्ये. अच्छा. पहिल्या सीझनला. पण दुर्दैव असं की बघा, जे होतंय चांगल्यासाठी होतंय. 26 जुलैला मॅच स्टार्ट होणार, मला 22 जुलैला इंजुरी झाली. अरे देवा. इंजुरी झाली तर शोल्डर माझा डिस्लोकेट झाला. अरे बाप. म्हणजे आतापर्यंत जे मला मी मेहनत करत होतो तिथपर्यंत पोहोचलो, पण ते तोंडातला घास
काढून घेतलं. म्हणजे आलेलं होतं समोर तुम्हाला अगदी, पण ते जेवतानाच गडबड झाली. गडबड झाली. हा, कारण सगळा कबड्डी हा गेम मला वाटतं शारीरिक याच्यावरच शारीरिक. अवलंबून आहे. पूर्ण हा फिजिकल पण गेम. साधारण मला सांगा, हे प्रो कबड्डीचं जे काय असतं ते साधारण किती महिन्याचं पॅकेज असतं किंवा काय आता असतं? बघा, प्रो कबड्डी पहिलं कसं होतं, पहिलं म्हणजे डिफरंट लेवलला आलं हे. कारण पहिलं 1.5 महिन्याची व्हायची, नंतर 3 महिने आलं, हम्म. आता 3 महिने लगातार चालते. पण 3 महिन्यात त्यात आमचे कमीत कमी 5 ते 6 महिने जातात त्याच्यात. कसे काय ते सामान? आता 3 महिने प्रो कबड्डी टीव्हीवर चालते. हा. त्याच्या पाठीमाग लोक म्हणतात नाही टीव्हीवर चालली बस, त्याच्या पाठीमाग खूप सारी मेहनत आहे. पण काय शेड्यूल काय असतं मग आता त्यामध्ये? त्याच्यामध्ये शेड्यूल असं असतं की म्हणजे आपल्याला सकाळी प्रॅक्टिस, अच्छा. एक स्टार स्पोर्टचा टाइम आलेला असतो, तो टाइम मध्ये जायचा आपल्याला. अच्छा. त्याच्या 1 तास आधी जाऊन तिथं पोहोचायचं, प्रॅक्टिस करायची. कधी कधी दुपारी जेवण नाही भेटत, कधी कधी नाश्ता चुकतो. मिळत नाही म्हणजे तुमच्याकडे तेवढी मेहनत करून घेतली जाते. मिळत नाही म्हणजे याचा अर्थ मिळत नाही असं नाही, हा. तो टाइम मॅच नाही होत. आता हॉटेलला टाइम कसा असतो, 1 ते 2, 12:30 ते 2. म्हणजे खाणं पिणं भरपूर असतं, पण तुम्हाला त्या प्रॅक्टिस मधनं वेळ मिळत वेळ मिळत नाही आम्हाला. झाला बरोबर. कधी कधी नाश्ता म्हणजे त्यावेळेला अगदी तुम्हाला अगदी काय म्हणतात ना आपण रिहर्सल्स करून घेतली जाते, पूर्ण तालीम होते तुमची असे. परत त्याच्यानंतर छोटी मोठी इंजुरी असती, बरोबर. त्याला पण टाइम द्यावा लागतो. परत टीव्ही समोर यायला फेस करायला परत आपल्या पण मग तुम्हाला असा रोजचा काही डाएट पण आहे का? जसं आपण म्हणतो ना, ते ऍथलेटिक्स वाले किंवा जिम वाले असतात, त्यांचा डाएट्स असतो की बाबा हेच खायचं नाही ते खायचं, असं काय असतं का प्रो कबड्डीला पण? खाण्यापिण्याची पद्धत? तसं असं काही नाहीये. अच्छा. काही नाहीये. पण काय माहिती सर, जेव्हा मोठा प्लेअर होतो ना, तर त्याला ह्या गोष्टी त्यांनी कॉम्प्रोमाइज केल्या पाहिजेत. अच्छा. कारण कोणताही खेळाडू मोठा होण्यासाठी बघा काहीतरी त्याला खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, की जेणेकरून ऑइली खाल्लं नाही पाहिजे. कारण ऑइली स्पोर्ट्समन साठी चांगलं नाहीये. बरोबर. परत तिखट, परत मैद्याचे पदार्थ हे पण खाल्ले नाही पाहिजे. जेणेकरून काय होतं की ह्याच्या बाहेरचे जे जंक फूड आहे हे जर नाही खाल्लं तर बॉडी हेल्थ चांगली राहते. आपल्याला बॉडीला काय पाहिजे, खेळाडूला काय पाहिजे, म्हणजे शब्दातच जे ज्याला जंक फूड असं आहे हा. ते जंक खायचं खायचंच नाही. म्हणजे आमच्या बॉडीत प्रॉब्लेम नाही होणार अशा हा. अर्थाने. म्हणून तर मी अजून एवढ्या वर्ष खेळतो. पण सर एक खाजगीतला प्रश्न विचारतोय की हे प्रो कबड्डीचं पॅकेज कितीच असतं? म्हणजे आमच्या रसिकांसाठी बघा सर, बघा ज्यावेळेस ज्यावेळेस मी स्टार्ट केली त्यावेळेस आम्हाला 200-300 भेटायची. नाही पूर्ण पॅकेज. नाही मग पूर्ण पॅकेज सांगतो. ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस लहानपणी ज्यावेळेस चालू केली, ज्यावेळेस पुढे टुर्नामेंटला खेळायचो, 400-500 रुपये भेटायचे. अच्छा. आज कोटी रुपये भेटू लागले. अच्छा, म्हणजे कोटी रुपयाचं पॅकेज असतं एका प्लेअरला. आणि 6 महिन्याचे, फक्त 3 महिन्याचे, पण त्याला 6 महिने काउंट केले जातात. कारण का तर कॅम्प पण म्हणजे पकडले. मला म्हणायचंय की एकदा तो प्रो कबड्डी खेळला तर वर्षभर त्याला आराम करायला हरकत नाही, आराम नाही. आराम नाही, त्याला परत रितयारी करावं लागते. परत पुढच्या सीझनचा विचार करावा लागतो. म्हणजे स्वतःला अपग्रेडेशन करावं. अपग्रेडेशन करावं लागतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही तर शब्द काढलाच की प्लेअरला एवढे पैसे भेटतात, पण प्लेअरला सर पैसेच नाही भेटत, क्लास 1 अधिकारी नोकरी पण भेटती. आणि प्लस गव्हर्नमेंट त्याला 3 करोड रुपये देतात. म्हणजे सर सगळं मालामालच आहे. मला सर पैसाच पैसा आहे. म्हणजे ज्या मुलाला तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे काय तर सायलेंट किलर, जो सायलेंट किलर नाहीये, त्यांनी बॉडीचा उपयोग करून स्पोर्ट्स मध्ये जायला काहीच हरकत नाही. नाही. बरोबर. म्हणजे आपल्या देशाकडनं या बऱ्याचशा सवलती आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी या दिल्या जातात स्पोर्ट्समॅनला. पण हे मला असं वाटतं बऱ्याचशा आमच्या रसिकांना माहिती नाहीये, आमच्या श्रोत्यांना माहिती नाहीये असं मला वाटतं. तर मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला जर का स्पोर्ट्स मध्ये जाण्यासाठी त्याला काय करावं लागेल तुमच्या मते? बेसिकली बघा, सुरुवातीला जेव्हा एक कोचेस चांगला पाहिजे, की जेणेकरून त्याचा बघण्याचा दृष्टिकोन हे घडवण्याचा पाहिजे. त्याला पहिलं घडावं लागतं, त्याच्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे त्या विद्यार्थ्यातले पैलू त्याला कळले पाहिजे की बाबा याच्यात हे गुण आहेत, याला आपण जर का चांगल्या पद्धतीने पैलू पाडले तर तो मोठा होईल. म्हणजे चांगला कोच हवा आहे, चांगला कोच हवा. हा. आणि त्याच्यानंतर तो जसा जसा प्लेअर मोठा होईल तसा डिफरंट लेवलला त्याला कोच बदलला पाहिजे. अच्छा. हो, कारण आज समज तो जिल्हा खेळला तर कोच बदलला पाहिजे. म्हणजे राजकारणाच्या भाषेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत जायचं जर असेल तर वेगवेगळे गुरु केले पाहिजे. गुरु केले पाहिजे. नुसता गल्लीतला गुरु उपयोगाचा नाही. हा, कारण काय होतं, प्रत्येकाचा एक क्रायटेरिया आहे प्रत्येक कोचेसचा, बरोबर, की त्याला घडवण्यात इथपर्यंत घडू शकतो. पण त्याला डिफरंट लेवल जर कोच भेटला तर तो अजून पुश होत जातो. आणि तेव्हा तो इंडियन लेवल, इंटरनॅशनल लेवल, तेव्हा या लेवलला पोहोचला जातो. पण मला आणखीन एक सांगा, साधं सिंपल गोष्ट, की जे म्हणजे आता ज्यांनी मातीमध्ये कबड्डी खेळलेली आहे, माती आणि आत्ताची जी तुमची प्रो कबड्डी जी आहे, या 2 कबड्डीमध्ये सर काय फरक काय वाटतं तुम्हाला? सर खूप डिफरंट लेवल फरक आहे. कसं आहे, माती आपल्याला घासती
आणि माती काय होतं, माती पकडून चालावं लागतं. त्यामुळं मातीला कसं आहे, ज्यादा इंजुरी नाहीये, हे खर्चटलं जातं खर्चटलं जातं. हा, आणि मातीला कसं आहे, कोणत्याही एज मध्ये तुम्ही खेळू शकता. अच्छा. हा, पण मॅटवर तसं नाही. मॅटर काय, तुमचे केसापासून अँकल पर्यंत तुम्हाला सगळे पार्ट फिट पाहिजे पूर्ण, म्हणजे ताकद मजबूत झालेली पाहिजे. म्हणजे मॅटवर पाय सरकतो का? मॅटवर सरकत नाही सर. काय होतं, मॅट ऑलरेडी आपण जमिनीला टाकतो, म्हणजे त्याला फ्लॅट लागतं, एकदम कडक याच्यावर टाकतो. आणि जो मॅट, तो रबर आहे, तो रबर काय करतो, वरती फोर्स पाठवतो. अच्छा, बाउन्स करतो तो. बाउन्स करतो. तर तो बाउन्स काय करतो, आपल्या बॉडीला बाउन्स देतो, म्हणजे आपल्या जॉईंटला फोर्स देतो वरती. बरोबर. मग त्याने काय होतं, आपले जर जॉईंट एखादा कमी असेल, म्हणजे काय कमकुवत असेल तर होतं, असेल तो त्याला तो फटका देतो. सर बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे जमिनीवरती पाहिलं तर जास्त इंजुरी होत नाही, फक्त घासलं जातं. पण हे डायरेक्टली बोन मध्येच इफेक्ट देतो, हाडांना आपल्याला हे होतं. कारण काय, आता बघा आपले जॉईंट आहे, हे जॉईंट मध्ये काय हे नाहीये, याच्यात आतमध्ये धागे, लिगामेंट आहे. बरोबर. मग हे काय करते, आतमध्ये झटका देतो. जसं आपण एखाद्या गाडीला नाही का, स्टेअरिंग मध्ये गॅप असतो, कटकट वाजत, बरोबर, तसा तो झटका जर बसला तर त्याच्यातले लिगामेंट तुटतात, म्हणून प्लेअर इंजुर्ड होतो. कारण बऱ्याच वेळेला आपण प्रो कबड्डी पाहताना सर पाहिलेलं आहे की कोणाचा खांदाच निकळला, किंवा कोणाला ते जर्क बसल्यामुळे पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे, किंवा आपण एअर क्रॅक वगैरे म्हणतो असं. मग अशा वेळेला सर तिथल्या तिथे तुम्हाला लगेच इंजुरीला काही करणारे डॉक्टर, आता खूप सारे फिजिओथेरपी आले ना डॉक्टर, स्पोर्ट्सवर काम करतात, भरपूर डॉक्टर त्यामुळे काय नाही. आणि याच्यात काय सर घाबरण्यासारखं काही नाहीये. अच्छा. कबड्डीमध्ये लागलं म्हणजे कारण कसं असतं सर, एक खेळाडूचं वय असतं, जे वाढतं वय असतं ना, त्या गोष्टी लागल्या तरी ते भरून निघतात लगेच. अच्छा. कारण काय, हाडं मोठं होत जातात ना आपले, तर ते भरून निघतात. त्यामुळे घाबरण्यासारखं काय नाही याच्यामध्ये. पण तरी देखील मला एक सांगा, आता हा आपला इंजुरीचा विषय निघालाय म्हणून सांगतो की एखाद्याला प्रो कबड्डी खेळताना किंवा एखादा गेम खेळताना जर काय इंजुरी झाली, तर तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला प्रो कबड्डीचं पॅकेज आहे करोडो रुपयाचं, पण मग इंजुरी झाली तर त्याचा खर्च त्या करोडात म्हणूनच करायचा नाही सर. बघा, आता ह्या प्रो कबड्डीमध्ये खूप सारे फ्रँचायझी जे आल्यात, हे स्वतः त्यांचं पॉलिसी असतात, हे सगळ्या गोष्टी त्यांना ते परवडतात. त्याचे वेगळं तुम्हाला नाही, आम्हाला काहीच नाही, ते सगळे हुनर लोकच आम्हाला हे करणार. अच्छा. आणि डॉक्टर असतात, इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर असतात, ते सगळं ट्रीट करतात. त्याच्यात बरं स्ट्रेन अँड कंडिशनिंग कोचेस असतात. हे लोक काय करतात, यांना माहिती असतं याच्यात काय कमी, ते लीगच्या आधी 2 महिने त्याच्यावर काम करतात. अच्छा, तुमचा पूर्ण अभ्यास बॉडीचा केला जातो. आमच्या टेस्टिंग केलं जातं आमच्या बॉडीचं, ब्लड, परत बॉडीची इंजुरी वगैरे पुढं काय, परत याला भरपूर साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, जसे मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, या सगळ्या गोष्टी दिल्या जातात प्लेअरला आधी जाणे. कारण तिथं त्याला कंटिन्यू 3 महिने खेळायचंय. बरोबर. 3 महिने खेळणं म्हणजे इथं नॉट अ जोक. खरं आहे, कारण बॉडी तेवढी मेंटेन ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.